ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात परमेश्वराच्या मंडपात त्याच्या सानिध्यात कोण राहू शकतो हे सांगताना स्तोत्रकर्ता म्हणतो, तो जो आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजारीची निंदा करीत नाही. काल आम्ही पाहिले की परमेश्वराला चुगली करणे व निंदा करणे मुळीच आवडत नाही. देवाचा सेवक मोशे, याचा भाऊ अहरोन व बहीण मिर्याम त्याला परमेश्वराच्या सेवेत चांगली मदत करीत असत. मात्र एके दिवशी ते दोघेही मोशेच्या विरुद्ध बोलू लागले. मोशेने कुशी लोकांतली बायको केल्यावरून ते त्याची निंदा करू लागले. ते कुत्सितपणे विचारू लागले, परमेश्वर काय फक्त मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने हे ऐकले व त्याचा कोप भडकला. त्याने मिर्याम ही शिक्षा केली. तिला अचानक कोड फुटले व ती बर्फासारखी पांढरी झाली. त्या काळी कोळी मनुष्य समाजात सामान्यपणे राहता व वावरता येत नसे. देवाने तिला छावणी बाहेर कोंडून ठेवण्याची आज्ञा दिली. अहरोनानेही कबूल केले की त्यांनी मूर्खपणाने वागून पातक केले आहे. होय, चुगली अथवा निंदा करणे पातक गणले जाते. मत्ते 5:22 म्हटले आहे, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणूनच परमेश्वराने मिर्यामेस कठोर शिक्षा दिली. अशावेळी मोशे पुढे झाला व त्याने तिच्यासाठी मध्यस्थी केली. तो म्हणाला, हे देवा, कृपा करून हिला बरे कर. परमेश्वराने त्याची मध्यस्थी मान्य करून तिला बरे केले. ख्रिस्त मनुष्याच्या हिताची कामे करीत असताना त्याच्याच लोकांनी त्याची निंदा केली व त्याच्याविरुद्ध खोटे आरोप करीत खोट्या साक्षी उभ्या केल्या. अगदी त्याला वधस्तंभावर खेळावे म्हणून कट रचला. त्या सर्वांप्रती ख्रिस्ताची काय प्रतिक्रिया होती? तो स्वतः वधस्तंभावर लटकलेला असताना सर्वांसाठी मध्यस्थी करीत पित्याला म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर. होय, आम्हीही कळत न कळत चुगली व निंदा करण्याचे पाप करीत असतो. देवाच्या नजरेत पाप पापच असते व प्रत्येक पापाची शिक्षा नरकाग्नीच आहे. तरी ख्रिस्त आजही आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. जर आम्ही त्याच्या वधस्तंभावरील मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला क्षमा मागू तर आम्हास क्षमा होईल. आम्ही परमेश्वराच्या सान्निध्यात येऊ शकू. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.